खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची सकाळी निर्गुण हत्या झाली। काळोखेंच्या हत्येनंतर खोपोलीत उत्स्फूर्त बंदही पाळण्यात आला। आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका काळोखे कुटुंबियांनी घेतली आहे। राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली आहे का पाहूयात। राजकीय वैमनस्यातून नगरसेविकेच्या पतीची हत्या। नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनं खोपोली हादरली। हत्येमागे अजित पवारांची राष्ट्रवादी, गोगावलेंचा गंभीर आरोप। खोपोली पोलीस स्टेशन बाहेर शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आणि खोपोली वासियांचीही अशी गर्दी उसळली होती। खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत नुकत्याच विजयी झालेल्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर हा असा संताप पाहायला मिळाला। मंगेश काळोखे सकाळी त्यांच्या मुलीला शाळेत सोडायला गेले होते। परतत असताना त्यांच्या मोटरसायकलला एका कारनं धडक दिली। काळ्या कारमधून रुमालानं तोंड झाकलेले हल्लेखोर उतरले। 5 हल्लेखोरांनी खाली पडलेल्या मंगेश काळोखे यांच्या डोक्यावर हत्यारानं वार केले। हल्ल्यानंतर मंगेश काळोखे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक होते। त्यांचा खोपोलीत चांगला संपर्क होता। त्यांच्या अचानक झालेल्या हत्येनंतर खोपोलीत वातावरण तापलं। शेकडो खोपोलीकर घटनास्थळी दाखल झाले। खोपोली पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मृतदेह घटनास्थळाहून शवविच्छेदनासाठी पाठवला। त्यानंतर खोपोलीत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली। शेकडो खोपोलीकरांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या दिला। मंगेश काळोखे यांनी पोलिसांकडे जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी योग्य दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात येतोय। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला न्याय मिळून द्यायला पाहिजे पोलिसांनी। बाकी आम्हाला काही कोणाशी घेणं देणं, पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जो आरोपी असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका काळोखे कुटुंबियांनी घेतली आहे। मंगेश काळोखे हे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे खंदे समर्थक होते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा त्यांच्या पत्नीनं पराभव केला होता। या हल्ल्यामागे राजकीय षडयंत्र असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा यात हात असल्याचा आरोप आमदार भरत गोगावले यांनी केला। खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला, त्यामध्ये श्रेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी। आणि त्या अनुषंगाने कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशची आमच्या निघून हत्या केलेली आहे। सुधाकर घारे, भरत भगत आणि ही जी काय मंडळी आहेत, कारण यांच्या जिवारी लागला आमदारकीची पडल्यानंतर आणि खोपोली नगरपालिका हातातून गेल्यामुळे जी काय त्यांच्या जिवारी लागलेले हे मास्टर माइंड आहेत, मगाशी सगळ्यांनी सांगितलेलं आहे। खोपोली पोलीस ठाण्यात रायगडचे पोलीस अधीक्षक पोहोचल्यानंतर महिलांनी प्रचंड गोंधळ घातला होता। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर, खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासह शिंदे शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी आणि गावकऱ्यांनीही आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। मंगेश काळोखे यांच्या नातेवाईकांनी निवडणुकीत पराभूत झालेल्या देवकर कुटुंबावर संशय व्यक्त केला आहे। गेल्या 2 दशकांपासून देवकर आणि काळोखे यांचं वैर होतं आणि याच राजकीय वैमनस्यातून ही हत्या केली गेली असल्याचा आरोप होतोय। या हत्येप्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय। या तणावाच्या स्थितीनंतर पोलीस आता फरार आरोपींचा शोध घेत आहेत। पोलिसांची 2 ते 3 पथकं यासाठी प्रयत्न करत आहेत। प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खोपोली।